हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आता खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय कारण की माझा सडनली प्लॅन झालेला विसापूर किल्ल्याला जाण्यासाठी. कारण की सडनली माझ्या मित्राचा कॉल आलेला, तर मी निघतोय आता त्याच्यासोबत विसापूर किल्ल्याला. तर साधारण आता 8 वाजलेत. तर आता इथून 1 तासाचा रूट आहे, 35 किलोमीटर डिस्टन्स आहे. तर आम्ही आता जातोय आता इथून. तर नाश्ता वगैरे झालेला आहे पूर्ण. तर आता बाकीचा ब्लॉग आपण तिथून स्टार्ट करूया. तर चला गाईज, लेट्स गो. तर आता इथं पेट्रोल मी भरलंय. तर आता इथून निघतोय मी आता. वाटेतून जाताना इथे एक सुंदर असं जरा ठिकाण दिसलं म्हणून इथं फोटोशूटसाठी थांबलोय मी. तर हे बघू शकतात तुम्ही. ते पांढरे कपडे आणि टोपी ही आहे शेवटची पिढी आता. नाहीतर सगळे जीन्स आणि शर्ट याच्यामध्येच दिसतात. तिथे ते मला दिसले म्हणून मी एक जस्ट शूट केलं, बस, बाकी काही नाही. आय थिंक आता पुढे बघायला भेटेल की नाही, आय डोंट नो. 32 किलोमीटर्स वगैरे रन झालेलं आहे. आता राहिले 2-3 किलोमीटर. तर जस्ट मी आता इथं एक शूटसाठी थांबलो आहे, कारण की प्लेस चांगला आहे म्हणून. तर ते शूट करून पुढे निघतो मी. तर गाईज, आता इथून रस्ता राहिला आहे आता थोडा, एक 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे इथून. तर इथं थोडं फोटोशूट वगैरे केलंय. तर चला आपण आता पुढे जाऊया. पुढून आता मी तुम्हाला दाखवतो आणि मग स्टार्ट करूया आपला ट्रेकिंग. हा घाट पार केल्यानंतर मी विसापूर किल्ल्याजवळ असेल. तर मी एक अवघ्या 5 मिनिटांमध्ये तिथं पोहोचेल आता. तर जस्ट मी आता गाडी पार्क करून निघालोय आता इथून. तर आता इथून जाऊया आपण. आता आपला ट्रेक स्टार्ट करतोय मी. इथून 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो आता. ह्याच्यावरती आता दुर्ग संबळगड विसापूर प्रवेशद्वार. तर आता इथून आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा आहे. मी इथून आता जस्ट ट्रेक स्टार्ट केलं आहे. स्टार्टिंगला म्हणजे ठीक आहे, साधारण आहे रोड. तर जाऊया हळूहळू, आता बघूया समोर कसा आहे रस्ता वगैरे. हा गड बघू शकतात. आपल्याला इथं वरती जायचं आहे. तर हे बघा, इथं काही मारुती मंदिर आहे. तर चला दर्शन घेऊन पुढे जाऊया. दर्शन घेऊन झाल्यानंतर आता मी पुढे जातोय. पुढे रस्ता थोडा आहे खडतर, बट स्टिल चलो जाते आगे. तर आता तुम्ही बघू शकतात, फायनली जंगल ट्रेक इज ओव्हर. बट आता चालू झाला आहे हा दगडांचा रोड. तर हे एवढे दगडं पार केले की आपण गडावरती असणार आहेत. तर चला जाऊया आता वरती फास्ट.
तर काहीच बघू शकतात मी आता आलो गडाच्या जवळ. इथून 5 ते 10 मिनिटाचा रस्ता राहिला आहे आता. थोडा इन्क्लाइंड आहे आणि थोडेफार दगड आहेत अजून. थोडं चाललं की मी गडावरती पोहोचेल. तर चला. तर दगडांचा रोड हा संपलेला आहे. तर फायनली आता पायऱ्या वगैरे चालू झाल्यात आणि त्या चढून मी आता गडावरती जस्ट पोहोचलो. तर फायनली गाईज मी विसापूर किल्ल्यावरती आलेलो आहे. तर चला पुढचा दाखव. तर आता बघा हा काही असा गड आहे. आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. जसं मी पुढे जातो खूप वारं होतं वरती. तर खूप मजा येत होती आणि छान पण वाटत होतं. तर हा काही निसर्ग रम्य वातावरण आहे वरती. एकदम खूप छान असं प्लेस आहे. फोटोशूट वगैरे करून झालंय माझं. तर आता इथून पुढे जाऊया चला. मी तुम्हाला पुढे एक अजून प्लेस आहे तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता गड संपलेला आहे. चला याच्यावरती जाऊया आता. फायनली गाईज तुम्ही आता गड बघितलाच असेल. तर फायनली माझा ट्रेक पण झालेला आहे आणि गड पण संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच न्यू न्यू ट्रेक्स बघण्यासाठी असे जर तुम्हाला व्ह्यूज बघायचे असतील तर असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मी आता ट्राय करेल की तुम्हाला असंच एंटरटेनमेंट आणि असेच डेली व्लॉग जिमचे वगैरे ते मी टाकण्याचा किंवा शूट करण्याचा ट्राय करेल. तुम्हाला एंटरटेनमेंट करण्याचा ट्राय करेल. तर चला आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट आता मी कुठे फिरायला जाईल आय डोंट नो, बट त्याच्यासाठी मी नक्की व्हिडिओ टाकेल. तर थँक्यू गाईज अँड